बघा मुलांनो, आपण विनी अँड मिनी ही पोयम अभ्यासलेली आहे. एक ललबाय होतं, अंगाई गीत होतं. आता आपण काय करूया मुलांनो, ऍक्टिव्हिटी घेऊया. ऍक्टिव्हिटी थ्रू काय करू, आपण जे पोयम एक्सप्लेनेशन झालं आणि हार्ड वर्ड मिनिंग झाले, आपण त्याची समरी म्हणजे सारांश अभ्यासलेला आहे. आता आपण ऍक्टिव्हिटी थ्रू काय करूया, ती पोयम अभ्यासूया. बघा मुलांनो, इथे काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न वाचूया. 2 ऑप्शन आहेत आणि त्याच्यातला योग्य जो ऑप्शन आहे तो आपल्याला चूज करायचा आहे. मग रेडी आहात तुम्ही? व्हेरी गुड. बघा काय दिलेलं आहे मुलांनो, रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. बघा आपल्या पोयमचंच नाव काय आहे मुलांनो, मिनी अँड विनी. मिनीची स्पेलिंग काय आहे, MINNIE मिनी, आणि विनी WINNIE विनी. बघा आहे आता आपल्याला, बघा क्वेश्चन मध्ये फिलिंग द ब्लँक्स. मिनी अँड विनी डॅश स्लेप्ट इन द सेल. मग काय येईल, मिनी अँड डॅश स्लेप्ट इन द सेल. सांगा आपल्या पोएम मधले ज्या 2 मुली आहेत त्यांचं काय नाव होतं, काय होतं? व्हेरी गुड. त्यांचं नाव काय होतं, विनी होतं की टिनी होतं? काय होतं मुलांनो, त्यांचं नाव होतं विनी. मग उत्तर काय असेल, विनी. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ सेल. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा वाचा प्रश्न. रायमिंग वर्ड फॉर वेल इन द पोयम. पोयम मधला रायमिंग वर्ड, आपल्याला वेलचा रायमिंग वर्ड शोधायचा आहे. काय आहे, वेल SHELL शेल दिलेला आहे आणि NAIL नेल, वेल सेल नेल. हे थोडे रायमिंगच आहे तिन्ही शब्द, पण आपल्याला काय विचारलेलं आहे मुलांना, आपल्याला पोयम मधला रायमिंग वर्ड्स विचारलेला आहे. तर इथे वेल आहे, तर रायमिंग वर्ड काय असेल आपल्या पोएम मध्ये, कुठला ललबाई मध्ये जी आहे, कुठला शब्द आला होता, SHELL शेल आला होता की NAIL नेल आला होता? कुठला शब्द आला होता मुलांना, शेल. आपलं उत्तर आहे शेल. बघा पुढचा आता, रायमिंग वर्ड ऑफ क्रॉफ्ट इन द पोएम. क्रॉफ्ट जो आहे हा शब्द आपल्या पोएम मध्ये आलेला आहे, त्याचं रायमिंग वर्ड काय आहे, म्हणजे त्याच्याशी सिमिलर रायमिंग वर्ड म्हणजे सिमिलर शब्द असलेला शब्द. BOOT बूट आहे की ALOFT अलॉफ्ट आहे? काय आलेला आहे, कुठला शब्द आलेला आहे, बूट आलेला आहे की अलॉफ्ट? आपल्या पोएम मध्ये कुठला शब्द आलेला आहे मुलांना, अलॉफ्ट. तर क्रॉफ्टचा जो आहे रायमिंग वर्ड काय येईल, तो येईल अलॉफ्ट. बघा नेक्स्ट. मग आहे डॅश वॉज द शेल विदिन. पिंक आहे की ग्रीन? आपण काय अभ्यासलेलं होतं की शेलचा जो आतमधला भाग आहे तो कुठल्या कलरचा होता, बरोबर तो होता पिंक कलरचा. आणि आउटर कुठलं होतं मुलांना, सिल्वर म्हणजे चंदेरी. मग इथे ग्रीन येणार नाही, उत्तर असेल पिंक. पिंक वॉज द सेल विदिन. आतमधला भाग कुठल्या याचं होतं, पिंक रंगाचं होतं. बघा, द सन पीप्ड इनटू सेल. द सन पीप्ड इनटू सेल. आता सेल मध्ये कोणी डोकावून पाहिलेलं होतं, सननी पाहिलं होतं का, कोणी पाहिलं होतं? हे ट्रू आहे की फॉल्स आहे, बरोबर आहे की चुकीचं आहे? हे फॉल्स आहे. काय आहे, फॉल्स आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. तर द सन पीप्ड इनटू द सेल नाही, द 2 स्टार्स. द 2 स्टार्स पीप्ड इनटू अ सेल. सन येणार नाही, म्हणजेच काय, हा जो वाक्य दिलेला आहे तो काय आहे, फॉल्स आहे. बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. द पोएट इज पुटिंग द गर्ल्स टू स्लीप. द पोएट इज पुटिंग द गर्ल्स टू स्लीप. आता बघा इथे काय येईल, हा जो सेंटेन्स आहे तो बरोबर आहे की चुकीचा आहे? द पोएट इज पुटिंग द गर्ल्स टू स्लीप, बरोबर आहे का? बरोबर आहे. म्हणजे जी पोएटनी जी कविता लिहिलेली आहे ती मुलींचं काय होतं, ते एक ललबाय होतं. म्हणजे त्या मुलींना झोपण्यासाठीच ते गाणं कोणी लिहिलेलं आहे, कवीने लिहिलेलं आहे. अल्फ्रेड टेनिसननी जी कविता लिहिली आहे ती ललबाय आहे, म्हणजे अंगाई गीत आहे. द पोएट इज पुटिंग द गर्ल्स टू स्लीप, म्हणजे त्यांनी त्यांच्या झोपण्यासाठीच ती पोयम लिहिलेली आहे, अंगाई गीत आहे. म्हणजे ते काय आहे, ट्रू आहे. द पोएट इज पुटिंग द गर्ल्स टू स्लीप, हे बरोबर आहे. बघा मुलांना, आपण हे 6 जो आहे फिलिंग द ब्लँक्स आपण आणि ट्रू ऑर फॉल्स हे आपण सॉल्व्ह केलेलं आहे. बघा मुलांना, आपले लर्न झालेलं आहे, ऍक्टिव्हिटी झालेली आहे. आता आपण
गेम खेळूया. गेमच्या द्वारे काय करूया, आपण प्रश्नाची उत्तरे सोडवूया. बघा, गेमला मी सुरुवात करते आहे. बघा, कुठला गेम निवडायचा आपण, हे बघा याच्यात 5 गेम आहेत, त्याच्यापैकी आपल्याला एक गेम चूज करायचे आहे. तुम्ही हे कारवाला हे करते आहे, गेम घेते आहे. बघा, आपल्याला इथे कार मध्ये काय, या गेम मध्ये 4 कीज दिलेल्या आहेत, रेड, ग्रीन, ब्ल्यू आणि येलो. तर आपल्याला काय करायचं आहे, जो योग्य ऑप्शन आहे त्या चावीला इथे क्लिक करायचं आहे, म्हणजे कार स्टार्ट होईल. बघा, द अपोजिट ऑफ स्लीप. स्लीपचं अपोजिट काय असेल, अपोजिट म्हणजेच विरोधार्थी शब्द. अपोजिट म्हणजेच काय मुलांनो, विरोधार्थी शब्द. बघा, आता इथे वॉक. वॉक म्हणजे काय, चालणे. WALK, वॉक मीन्स चालणे. मग आहे PLAY, प्ले म्हणजे खेळणे. मग आहे WAKE, वेक म्हणजे उठणे, झोपून उठणे. DREAM, ड्रीम म्हणजेच स्वप्न. तर बघा इथे काय येईल, द अपोजिट ऑफ स्लीप. स्लीप म्हणजे काय, झोपणे. तर याचं अपोजिट काय होईल, वेक. काय होईल, वेक. वेक म्हणजेच काय, उठणे. तर वेक कुठल्या याच्याने दिलेला आहे, हा ग्रीन कलरनी दिलेला आहे. तर स्लीपचं अपोजिट होईल, विरुद्धार्थी शब्द हा वेक असेल. बघा, द थिंग यू डोंट फाइंड इन द स्काय. आपण अशी कुठली गोष्ट आहे ती आकाशात नाही पाहू शकत. बघा, स्कूल, शाळा ही आकाशात पाहू शकतो का, नाही. शाळा ही खाली असते, जमिनीवर असते. सन, SUN, बरोबर आहे. सन हे आपण आकाशात सूर्य बघतो. स्टार्स, तारे पण आपण आकाशात बघतो. मून, मून म्हणजे चंद्र, चंद्र पण आकाशात आपण बघतो. तर आपला प्रश्न काय आहे, द थिंग यू डोंट फाइंड इन द स्काय. अशी कुठली वस्तू आहे जो आपण आकाशात पाहू नाही शकत. तर आपलं उत्तर असेल स्कूल. तर मग हे रेड कलरची की मी प्रेस करते आहे, उत्तर बरोबर आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया मुलांनो. बघा, 2 ब्राईट स्टार पिप्ड इनटू द. हे जे ब्राईट स्टार्स होते त्यांनी कुठे पिप्ड केलं, कुठे झाकून पाहिला त्यांनी, स्केल, SCALE, स्केल. स्केल म्हणजे जी मोजायची असते. पेल, PALE, पेल. मग आहे वेल, WELL, वेल. SHELL, शेल. तर कुठे झाकून पाहिलं होतं, आपल्या पोएम मध्ये वारंवार आलेला आहे शेल. कुठे, शेल म्हणजे शिंपलं. तर त्यांनी कुठे पिप्ड केलं होतं, तर उत्तर काय असेल, शेल. 2 ब्राईट स्टार्स पिप्ड इनटू द सेल. सेल येलो कलरची की आहे, तर उत्तर आहे शेल. बघा, स्टार्टेड अ ग्रीन लिनेट आउट ऑफ द डॅश. स्टार्टेड अ ग्रीन लिनेट, जो ग्रीन लिनेट आहे म्हणजे जो पक्षी आहे हिरव्या रंगाचा, आउट ऑफ द, तो कुठून बाहेर पडला होता, CROFT, क्रॉफ्ट मधून बाहेर पडला होता. LOFT, लॉफ्ट मधून बाहेर पडला होता. की SHELL, शेल मधून, की बॉक्स मधून. सांगा मुलांना, कुठून बाहेर पडलेला होता, तर तो CROFT, क्रॉफ्ट म्हणजे शेतातून बाहेर पडला होता. मग रेड कलरची की प्रेस करूया. बघा, 5वा प्रश्न आहे, द अपोजिट ऑफ ब्राईट. ब्राईट म्हणजेच काय, चमकदार. BRIGHT, लाईट म्हणजेच काय मुलांना, चकाकणार. मग बघा, लाईट, LIGHT, लाईट आपल्याला अपोजिट विचारलेला आहे, म्हणजेच त्याचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. LIGHT, लाईट म्हणजे पण प्रकाशच होते. DULL, डल म्हणजे असं फिका कलर. आणि मग आहे COLOURED, कलर्ड म्हणजे कलरफुल, खूप रंगांनी असं युक्त. SOFT, सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे असं खूप हलकं. तर मला सांगा, ब्राईटचं अपोजिट काय येईल, ब्राईट म्हणजे चमकणार, तर त्याचा अपोजिट येईल DULL, डल. डल म्हणजे असंच फेंट कलरचं, असं न चमकणार, डल, फेंट, असं थोडस अंधारमय असलेलं. ब्राईट म्हणजे चमकदार, डल म्हणजे अंधारमय असलेलं. तर याचं काय येईल, DULL, डल. डल ही या रंगाची चावी आहे, ब्ल्यू कलरची. तर मुलांना काय झालंय, आपण 5ही प्रश्न सोडवलेली आहेत आणि गेम थ्रू काय केलेला आहे, आपण अभ्यास पुन्हा रिकॉल केलेला आहे. आता मुलांना आपण पुढच्या स्टेप कडे वळूया. बघा मुलांना, आता आपण लर्न झालेलं आहे, ऍक्टिव्हिटी झालेली आहे, गेम पण झालेला आहे. आता मी तुमची म्हणजे एक छोटीशी जी टेस्ट दिलेली आहे इथे, ती टेस्ट आपण सोडवूया. द थिंग यू डोंट फाइंड इन द स्काय. तुम्ही आकाशात काही नाही बघत. स्कूल, स्टार, सन, मून.
तर स्टार, सन आणि मून आपल्याला आकाशात दिसतात. स्कूल कुठे दिसते आपल्याला? पृथ्वीवर दिसते, अर्थवर, म्हणून स्कूल हे येईल, ऑड आहे ते. बघा पुढचा प्रश्न आहे, टू ब्राईट स्टार्स पिप्ड इनटू द, जे दोन ब्राईट आकाशातले स्टार होते त्यांनी कुठे झाकून पाहिलं? पिप्ड इनटू द, स्केल मध्ये पाहिलं, वेल मध्ये पाहिलं, पेल मध्ये पाहिलं की शेल मध्ये पाहिलं मुलांना? व्हेरी गुड, त्यांनी कुठे पाहिलं? शेल म्हणजे शिंपल्यांमध्ये पिप्ड करून पाहिलं. बघा नेक्स्ट आहे, द अपोजिट ऑफ ब्राईट. ब्राईटचं अपोजिट काय आहे? ब्राईट म्हणजे चमकणारं, लाईट म्हणजे प्रकाशमय असते, कलर्ड म्हणजे खूप रंगांनी असं युक्त, कलरफुल, डल म्हणजे असं अंधुक थोडंसं, आणि सॉफ्ट म्हणजे हलकं असं. म्हणजे काय येईल? ब्राईटचं काय येईल अपोजिट? DULL, डल. ब्राईट म्हणजे चमकणारं, डल म्हणजे थोडंसं फेंट किंवा अंधारमय असं. बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. स्टार्टेड अ ग्रीन लिनेट आउट ऑफ द, जो ग्रीन लिनेट नावाचा पक्षी होता तो कुठून उडाला? कुठून उडाला मुलांना? आउट ऑफ द, कुठून बाहेर पडला? क्रॉफ्ट मधून, शेल मधून, लॉफ्ट मधून की बॉक्स मधून? सांगा. तर तो क्रॉफ्ट मधून बाहेर पडला, म्हणजे एका छोट्याशा शेतातून. तर उत्तर आहे क्रॉफ्ट. आता मुलांना आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. द अपोजिट ऑफ स्लीप. स्लीप म्हणजे झोपणे, तर स्लीपचा अपोजिट म्हणजेच विरुद्धार्थी शब्द काय असेल? वॉक असेल का? वेक असेल, प्ले असेल की ड्रीम असेल? स्लीप म्हणजे झोपणे. मग काय आहे ह्याच्या चारही पर्यायामधून? वेक, WAKE, वेक म्हणजे जागे होणे. तर स्लीपचा अपोजिट काय आहे? वेक. स्लीप म्हणजे झोपणे, वेक म्हणजे जागे होणे. तर मुलांना अशा प्रकारे आपण काय केलेली आहे? टेस्ट सॉल्व्ह केलेली आहे. आता आपण आपल्या म्हणजे लर्न झालेला आहे, ऍक्टिव्हिटी झालेली आहे, गेम, आणि आपण टेस्ट पण सॉल्व्ह केलेली आहे. तर मुलांना आपण आता पुढच्या स्टेप्स कडे वळूया. तर बघा मुलांना, आपल्या 4 स्टेप्स पूर्ण झालेल्या आहेत. आता 5वं आहे क्वेश्चन अँड आन्सर. तर प्रश्नांची उत्तरे आता आपल्याला सॉल्व्ह करायची आहेत आणि समजून घ्यायचं आहे. बघा प्रश्न काय आहे वाचूया. व्हॉट इज दिस टाइप ऑफ पोएम कॉल्ड? बघा, व्हॉट इज दिस टाइप ऑफ पोएम कॉल्ड? पोएम कुठल्या प्रकारची आहे, म्हणजे कुठल्या प्रकारची आहे? दिस इज अ ललबाय. व्हॉट इज द टाइप ऑफ पोएम कॉल्ड? म्हणजे ह्या कवीने जी पोएम लिहिलेली आहे मिनी अँड विनी, त्याला ललबाय म्हटलेलं आहे. म्हणजेच ते काय आहे? मिनी अँड विनी हे एक अंगाई गीत आहे. तर आपल्याला विचारलंय की व्हॉट इज द टाइप ऑफ पोएम कॉल्ड? जी पोएम लिहिलेली आहे त्याला कुठला प्रकार म्हणतात? दिस इज अ ललबाय. ललबाय म्हणजेच अंगाई गीत आहे. त्या पोएमचा प्रकार कुठला आहे? ललबाय. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मुलांना. हु इज स्लीपिंग इन द सेल? सांगा, हु इज स्लीपिंग इन द सेल? कोण झोपलं होतं? मिनी अँड विनी. कोण झोपलं होतं? 2 मुली झोपलेल्या होत्या शेल मध्ये. त्यांचं नाव काय आहे? मिनी अँड विनी. बघूया आपण उत्तर. कोण झोपलेल्या होत्या? मिनी अँड विनी आर स्लीपिंग इन द सेल. बघा पुढचा प्रश्न. व्हॉट आर द 3 कमांड्स ऑफ द पोएम? म्हणजे कुठल्या 3 कमांड्स आहेत पोएम मधल्या? बघूया आपण कुठल्या आहेत. बघा, स्लीप लिटिल लेडीज कुठल्या कमांड्स आहेत? व्हॉट आर द 3 कमांड्स इन द पोएम? कुठल्या कमांड्स आहेत? स्लीप लिटल लेडीज. म्हणजे कवीने काय म्हटलेलं आहे त्या विनी अँड मिनीला? स्लीप लिटल लेडीज म्हणजे मुलींनो तुम्ही काय करा? शांत झोपा. मग बघा, वेक नॉट सून. वेक नॉट सून म्हणजे लवकर उठू नका. म्हणजे काय काय आज्ञा दिलेल्या आहेत त्यांनी? वेक लिटिल लेडीज. मग त्यांनी म्हटलं आहे की आता सकाळ झालेली आहे, आता तुम्ही उठा. म्हणजे प्रश्न काय होता मुलांना आपला? व्हॉट आर द 3 कमांड्स इन द पोएम? म्हणजे पोएम मध्ये जेव्हा कवी हे जी पोएम लिहिलेली आहे तर त्या मुलींसाठी कुठल्या 3 आज्ञा होत्या, कुठल्या कमांड्स होत्या? पहिले काय लिहिलं आहे त्यांनी? स्लीप लिटल लेडीज म्हणजे मुलींनो छान सुंदर तुम्ही झोपी जा. मग वेक नॉट सून आणि तुम्ही लवकर मध्ये असं उठू नका, शांत झोपी जा. मग काय होतं तिसरं? वेक लिटिल लेडीज म्हणजे आता सकाळ झालेली आहे, तुम्ही झोपेतून जागे व्हा. ह्या 3 कमांड्स पोएटनी सांगितलेल्या आहेत.
बघा, व्हॉट आर द 2 क्वेश्चन्स इन द पोएम. इथे म्हणजे पोएम मध्ये जे 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत ती कोणती कोणती आहेत बघा. कोणती कोणती आहेत क्वेश्चन्स. व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ, हे 2 प्रश्न विचारलेले आहेत. व्हॉट आर द 2 क्वेश्चन्स इन द पोएम, कवितेत 2 प्रश्न विचारले आहेत. ती कुठली. व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ म्हणजे ते कुठलं स्वप्न पाहतायत. आणि मग दुसरं आहे हू कॅन टेल, आणि आता ते आपल्याला कोण सांगेल. कोणते कोणते 2 प्रश्न विचारले आहेत. व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ म्हणजे ते कुठलं स्वप्न बघत आहेत, ते स्वप्नात काय बघत आहेत. आणि दुसरं आहे हू कॅन टेल, आणि ते कोण आपल्याला सांगेल. हे 2 प्रश्न पोएटनी कवितेमध्ये विचारलेले आहेत. बघा आता, हू इज पीपिंग इन टू द सेल. सेल म्हणजे शिंपल्यांमध्ये कोणी पीप केलं होतं, कोणी असं झाकून पाहिलेलं होतं, कोणी झाकून पाहिलेलं होतं. टू लिटिल स्टार्स, कोणी झाकून पाहिलेलं होतं. टू लिटिल स्टार्स म्हणजे 2 छोट्या ताऱ्यांनी शेलमध्ये असं पिप्ड करून पाहिलेलं होतं. बघा प्रश्न पुन्हा एकदा. हू इज पेपिंग इन टू द सेल. 2 ब्राईट स्टार्स आर पेपिंग इन टू द सेल म्हणजे 2 असे चमकणारे तारे होते, त्यांनी शेल मध्ये काय केलं होतं, असं झाकून पाहिलेलं होतं. तर मुलांना, आपण मिनी अँड विनी हे ललबाय आहे, हे आपण अभ्यासलेलं सुद्धा आहे. आणि हे एक अंगाई गीत आहे जे आई रोज मुलांना झोपवण्यासाठी ती अंगाई गाते. तर अल्फ्रेड टेनिसननी पण हे असं एक ललबाय इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे, जे मुलांसाठी, छोट्या मुलांसाठी लिहिलेलं आहे. आणि ही जी ललबाय होती मिनी अँड विनी, याची सुंदर अशी कविता होती, ती तुम्हाला पण आवडलेली असेल. आणि मुलांना पण याचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे, ऍक्टिव्हिटी, गेम आणि टेस्ट पण घेतलेली आहे. आणि आता आपण प्रश्न सुद्धा सोडवलेली आहेत. तर तुम्ही मुलांनो याचा सराव करा. धन्यवाद.